नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. आज आपण ऐकणार आहोत जया एकादशीची पवित्र कथा, जी भगवंत विष्णूच्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जया एकादशी हे व्रत फक्त अन्नसिद्धी किंवा आरोग्यासाठी नाही, तर ते आत्म्याला शुद्ध करण्यासाठी, पापमुक्तीसाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या कथेत आपण पाहणार आहोत की गंधर्व माल्यवान आणि अप्सरा पुष्पवतीवर भगवान विष्णूच्या कृपेने कसे चमत्कार घडले. जया एकादशीचा दिन विशेषतः माघ महिन्यातील शुद्ध पक्षात येतो आणि त्याचे व्रत केल्याने पिशाच योनीतून मुक्ती आणि मोक्ष प्राप्त होते. स्वर्गलोकात एकदा मोठा उत्सव भरला होता. सर्व देव, गंधर्व, अप्सरा, सुरराज उपस्थित होते. त्या दिवशी माल्यवान आणि पुष्पवती गायन व नृत्य करत होते. माल्यवान तेजस्वी सुंदर गंधर्व वाद्यप्रवीण, पुष्पवती स्वर्गातील अप्रतिम अप्सरा, मधुर हसणारी, नृत्यात चमत्कार निर्माण करणारी. मात्र गायन करताना माल्यवान आणि पुष्पवती एकमेकांकडे आकर्षित झाले. त्यांचे लक्ष संगीतावरून, नृत्यावरून विचलित झाले. त्यांच्या सादरीकरणात चुका झाल्या आणि संपूर्ण स्वर्गलोकात हे स्पष्ट झाले. इंद्रदेवानेही हे पाहिले आणि अत्यंत क्रोधित झाले. इंद्रदेवाने त्यांना शाप दिला, तुम्ही दोघंही स्वर्गलोकातून खाली पडून मृत्यूलोकात पिशाच योनीत जन्म घ्याल आणि दुःख भोगाल. माल्यवान आणि पुष्पवती हिमालयातील दुर्गम भागात पिशाच रूपात जन्मले. त्यांचे जीवन अत्यंत कठीण होते. अत्यंत थंडी, भूक आणि तहान, कठोर पर्वतीय हवामान, गडद अंधार आणि प्रत्येक दिवस हा संघर्ष, दुःख आणि थकवा देणारा. सूर्यप्रकाशातही त्यांना ऊब मिळत नव्हते. रात्रीच्या अंधाराने थंडी सतावत होती. हे दोघेही जगण्यासाठी प्रत्येक क्षण संघर्ष करीत होते. या काळात त्यांना जया एकादशीच्या व्रताची आठवण अजाणतेपणे येत गेली. माघ महिन्यातील शुद्ध पक्षातील एकादशी आली, जया एकादशी. त्या दिवशी माल्यवान आणि पुष्पवती यांनी काहीही खाल्लं नाही. दिवसभर उपवास केला आणि रात्री जागरण केले. या व्रतादरम्यान त्यांनी भगवान विष्णूचे स्मरण केले, मनाने प्रार्थना केली आणि भक्तिभावाने व्रत पूर्ण केले. ओम नमो भगवते वासुदेवाय. व्रते जया एकादशी पर्वणी विष्णू भक्ती प्रसन्नो भवेत. या व्रतामुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे पिशाच रूप नष्ट झाले. ते परत सुंदर गंधर्व आणि अप्सरा रूपात प्रकट झाले. ते स्वर्गलोकात परतले, जेथे सर्व देव आश्चर्यचकित झाले. माल्यवान म्हणाला, हे सर्व भगवान विष्णूच्या जया एकादशी व्रतामुळे शक्य झाले आहे. या घटनेतून स्पष्ट होते की भक्ती, संयम आणि व्रताचा प्रभाव अत्यंत महत्त्वाचा आहे. व्रताचे महत्त्व. जया एकादशी हे व्रत पापनाशक आहे. भक्तांचे जीवन समृद्ध, शुद्ध आणि सुखमय होते. या व्रतामुळे मृत्यू, शोक आणि दुःख दूर होतो. भगवान विष्णूच्या कृपेने जीवनात चमत्कार घडतात. या व्रताची शिकवण अशी की प्रत्येक व्यक्तीला मनशुद्धी, संयम आणि भक्तीने व्रत करावे. व्रत करताना मानसिक शांती आणि भक्तिभाव ठेवणे आवश्यक आहे. व्रत केवळ अन्नविरह नव्हे, तर आत्म्याचं शुद्धीकरण आणि मोक्षमार्ग आहे. अथ जया एकादशी व्रतम यः पठेत स मृत्यूनंतर मोक्ष प्राप्नोति. या कथेतून आपल्याला शिकण्यासारखे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली, भक्तीची ताकद. भक्ताने जेव्हा मनोभावे व्रत केले तेव्हा भगवान प्रसन्न झाले. शिस्त आणि संयम. जीवनात शिस्त न पाळल्यास दुःख येते, परंतु भक्तीने ते दूर होते. कष्ट आणि परिणाम. जीवनात येणारे कष्ट हे भविष्याच्या शिक्षणासाठी असतात. ही होती जया एकादशीची पावित्र्यपूर्ण कथा. आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि त्यातून आपण भक्ती, संयम आणि मोक्षप्राप्तीचे महत्त्व समजून घेतला असेल. हे भगवंत विष्णू
आम्हाला तुमच्या कृपेने नेहमी पापमुक्त राहण्याची, भक्तिभावाने जीवन जगण्याची कृपा मिळावी. ही माहिती आवडली असल्यास भक्ती आणि भोजन या चॅनलला शेअर करायला, कमेंट करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन भक्तिमय प्रवासात नवीन कथेसह. तोपर्यंत मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.